रामकृष्ण हरी. मी एका पंढरीला जाण्याची ओढ नाट्य स्वरूपात सादर करीत आहे. मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. पांडुरंगाबरोबर चार गुजगोष्टी करणार. माझं दुःखाचं वाळवंट इंद्रायणीत भिजवणार. सुखाच्या रिंगणात भान हरपून जाणार. तर केवढा कांगावा. घरातला विठोबा कमरेवर हात ठेवून म्हणाला, मुलांचं काय, माझा डबा कोण देणार? आईशी बोललीस काय जबाबदारीची जाणीव? नुसता माझ्या नावानं मुक्त घोष केला. कारण की मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. तर सासूबाईंनी तर आवडीचं मौन घेतलं. टाळ चिपळ्यांच्या आवाजात अख्खं स्वयंपाकघर दुमदुमलं. छोटी मुक्ताई वाट अडवून उभी राहिली. मोठ्या शनीनं व्याकुळ नजर दिली. आईच्या ठाऊचा फक्त एकच गजर झाला. कारण की मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. दारातली तुळस थरथरली. म्हणाली, अगं पाणी कोण घालणार? कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार? रांगोळी मांडताना नवीन गणित कोण मांडणार? हो, रांगोळी नाही ऐकलेलं हा. मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. ती म्हणाली, अगं तू थांब इथं, नको करू स्वारी. अगं हीच तुझी पंढरी, भरला संसार घरी. पांडुरंग हृदय जन्मोजन्मी सलगी माझी. अगं